नाशिकमध्येही हाच उत्साह पाहायला मिळतोय। नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। किरण, काय वातावरण सध्या गणेशोत्सवाचं नाशिकमध्ये? प्रणिता, आज गणपती बाप्पाचं एकूणच आगमनाचं राज्यभर उत्साह आहे। नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे। मी नाशिकच्या डोंगरे मैदानावरती आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला एकूणच घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे। अशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते या डोंगरे मैदानावरती येत आहेत आणि आपल्या लाडक्या गणरायाला हे घरी घेऊन जाण्यासाठी हे गर्दी करतायत। अशा पद्धतीने आरती करून आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते नागरिक घरी घेऊन जात आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूणच गणपती बाप्पाचा आगमनाचा उत्साह आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा उत्साह आहे। खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये उत्साह जे आहे ते बघायला मिळतोय। काही गणेश मूर्तींचे दर हे वाढलेले आहेत। असं असताना सुद्धा हे नागरिकांचा उत्साह मात्र कायम आहे। गणपती बाप्पाची आरती करतायत आणि आपल्या लाडक्या गणरायाला हे घरी घेऊन हे लोक जात आहेत। पुढचे 10 दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मनोभावे हे सगळे भक्त जे आहेत ते पूजा अर्चा आणि सेवा करणार आहेत। गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने संपूर्णपणे नाशिकमध्ये सुद्धा हे वातावरण, भक्तीचं वातावरण जे आहे ते हे निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा हे करूया प्रयत्न। खरं तर वर्षभर आपण या उत्साहाचं वाट बघत असतो। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणार। हा जो क्षण असतो याच्यासाठी आपण 12ही महिने वाट बघतो। हा भाऊक क्षण असतो ॲक्च्युली, आणि बाप्पाचं तसंही आपल्यावर आशीर्वाद असतो आणि बाप्पा आपल्या घरी नेहमीच राहावी ही सर्वांचीच इच्छा असते। असं उत्साह आहे एकूणच प्रणिता। संपूर्ण राज्यभरामध्ये गणपती बाप्पाचा आगमनाचा उत्साह आहे। नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे। सार्वजनिक गणेश मंडळांचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गणपती आज आगमन होणार आहेत। जवळपास 1000हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ हे नाशिकमध्ये आहेत आणि घरोघरी गणपती बाप्पाचं सुद्धा एक अशा पद्धतीने आगमन हे नाशिकमध्ये होत आहे। त्यामुळे उत्साहाचं वातावरण आणि भक्तीचं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे। नक्कीच किरण, अगदी भक्तिमय वातावरण नाशिकमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। ढोल ताशाचा निनाद तुमच्या मागेही ऐकू येत आहे आणि हाच उत्साह राज्यभरात इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।